शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी हे रात्री याच ठिकाणी आपण पाहू शकता माळी गल्लीमध्ये याच बिल्डिंगमध्ये जेवण करण्यासाठी आले होते आणि या ठिकाणी संपूर्ण अंधार असल्यामुळे या ठिकाणी असणारा जो कुत्रा होता या कुत्र्याने अचानक जाऊन त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतला आणि त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि एकंदरीत त्या ठिकाणी उपचार केल्यानंतर रात्री 11:30 वाजता गुरुजींना तब्येत ठीक असल्यामुळे सोडून देण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर या कुत्र्याने अनेकांना या माळी गल्लीमध्ये चावा घेतलेला आहे। त्या संदर्भात या माळी गल्लीतील काही नागरिक आहेत, आपण पाहू शकता हे माळी गल्लीतले सर्व नागरिक आहेत आणि काही दिवसापूर्वी आलोक माळी हा जो अनंत माळी हा जो मुलगा आहे या मुलालासुद्धा 1.5 वर्षाच्या कुत्र्याने त्याच चावा घेतला होता। हे आपण पाहू शकता, त्याच्यावर हे वन आहेत असे। त्यांची आई आहे आपल्यासोबत। मला सांगा तुमचं नाव आणि काय कसं कुत्रं चावलं होतं, काय झालं होतं? याच कुत्र्याने चावा घेतला का भिडे गुरुजींना चावलं त्याच? माझं नाव अरुंधती आशुतोष माळी। तो 1.5 वर्षाचा होता। मी 2 मिनटं आत गेले होते, त्या दरम्यान त्याला चावलेलं कुत्रा। कुठे चावलं होतं? दारातच आमच्या। हां, म्हणजे डोक्याला इथे? हां, बरोबर इथं एवढा भाग चावला होता। पूर्ण चावा घेतला, त्याचं डोळं त्यावेळेस वाचला, पण पूर्ण इथंपर्यंत असं चावा घेतला होता त्याचा। आपल्यासोबत त्याचे वडील आहेत। तुमचं नाव सांगा आणि त्यावेळेला काय परिस्थिती झाली होती? महापालिकेनं अशाच पद्धतीनं आता ॲक्शन मोडवर येऊन जसे हे कुत्रे पकडायला सुरुवात केली तसंच ह्या वेळेला झालं होतं? नाव सांगा। माझं नाव आशुतोष माळी। मी कामानिमित्त बाहेर होतो, पण तेवढा मोठा इन्सिडेंट झाला मला माहीत नव्हतं, पण ॲक्च्युली परिस्थिती बघितली तर कुत्र्यांनी बऱ्यापैकी त्याला चावलेलं होतं आणि आमच्या गल्लीमध्ये बघता तर बऱ्याच कुत्रे आहेत की आता आम्ही महापालिकेला कळवलेलं पण होतं, पण त्यानंतर तशी म्हणावी तशी तेवढी ॲक्शन त्याच्यावरती झाली नाही। आमच्या गल्लीत बरीच लहान मुलं आहेत आणि कुत्र्याचा वावर पण भरपूर आहे, तर ॲक्शन थोडे घेणं जरुरीचं आहे। नाहीतर असं काय झालं तर समजा मुलं अपंगत्व आलं तर काय करणार भविष्यात, तर थोडी काळजी घ्यावी ही विनंती। आपल्यासोबत या कॉलनीतले काही ज्येष्ठ नागरिक आहेत, तुमचं नाव सांगा आणि काय मागणी आहे? असे वारंवार जर हल्ले कुत्र्यांचे होत असतील तर महापालिका प्रशासनानं काय पावलं उचलायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आणि यापूर्वीसुद्धा या लहान बालकाचासुद्धा कुत्र्यानं त्याच चावा घेतलेला आहे जो रात्री कुत्रा भिडे गुरुजी यांना चावला होता, काय सांगाल? नमस्ते, मी चेतन माळी। ॲक्च्युली काय आहे की ह्या गल्लीमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तर 5 ते 6 लोकांना इथं कुत्रं चावलेलं आहे। आम्ही दरवेळेला प्रशासनाला सांगतो, तरी पण ते काय करतात की 1 दिवस येतात, जरा कारवाई केल्यागत करतात आणि परत 4 दिवस ती कुत्री येत नाहीत आणि हे निघून जातात। परत तोच इन्सिडंट आता कसा की हे 6 महिन्यापूर्वी ह्या मुलाला चावलेला आहे। आता हे घर आहे ते आमच्या अध्यक्षांचंच घर आहे, त्यांनासुद्धा 2 वेळा चावलेलं आहे। वय वर्ष 70च्या आसपास असले, पण त्यांनासुद्धा 2 वेळा चावलेला विषय आहे, तरीसुद्धा कारवाई नाही आहे। मग आज आपण बघायचं आहे का की अजून किती प्रॉब्लेम होऊ शकतो? आज इस्लामपूरमध्ये घडलेली गोष्ट ही तर घडावी असं इच्छा आहे का प्रशासनाची? एवढंच आमचं मत आहे की तुम्ही प्रॉपर कारवाई करा, त्याच्या मागं हे करू, एवढंच। आपल्यासोबत या माळी कॉलनीतले जे अध्यक्ष आहेत त्यांच्या घरातले काही महिला आहेत। मला सांगा तुमचं नाव सांगा आणि काय तुमची मागणी आहे? निर्मला विक्रांत माळी। आमची मागणी आहे की कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, कारण सारखेच असे ॲक्सिडेंट होत राहिले, पुरुष घरी असतात असं पण नाही, बायकांनी किती धावपळ करायची ना। एकतर कुठं जायचं असते माहीत नाही, आता एक माहिती झाली की सिव्हिलला न्यायचं असते, पहिल्यांदा सिव्हिलमध्येही फार वेळ लागतो, त्यामुळं पाहुणे तुमच्या घरी आले रात्री अपरात्री, ह्या ठिकाणी आता परिसर पाहिला तर संपूर्ण अंधारच या संध्याकाळी दिसतोय, त्यावेळेला काय परिस्थिती असते आणि काय मागणी आहे? बाहेरच्या लोकांना तर ही कुत्री आत येऊनच देत नाहीत। आम्ही अचानक रात्री अपरात्री येत असलो तर आमच्यावरही हल्ला करतात ते। इथले काही युवक आहेत, मला सांगा हे कुत्रं कशा पद्धतीने चावा घेतं? तुम्ही इथलं रहिवाशी आहेत, या कुत्र्याने यापूर्वी या बालकाचा चावा घेतला आहे, काल भिडे गुरुजींना चावलं आहे, काय पद्धत आहे या कुत्र्याची चावण्याची? सर्रास मधोमध नाव सांगा। यश विक्रांत माळी माझं नाव। सर्रास रोडच्या मधोमधच असतात कुत्रे, किती जरी हाकललं तरी काय जात नाहीत, तसेच असतात आणि अचानकपणे चावा घेतात। असं सावधगिरी काय बाळगता येत नाही आपल्याला, म्हणजे आपण बेसावध असले की बेसावध असल्याला अचानक येऊनच हल्ला करतात, पकडतो डायरेक्ट? हो, पकडते। काय मागणी आहे तुमची? बंदोबस्त व्हावा सगळ्या कुत्र्यांचा, हीच मागणी। आपण पाहू शकता अनेक शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दुपारच्या सुरू आहेत आणि विद्यार्थी असे दुपारचे येत असतात
आणि हे कुत्रं असं मधोमध उभारलेले असतात. अनेक सांगली महापालिका परिसरामध्ये अनेक अशी भटकी कुत्री आहेत की ज्या ठिकाणी शालेय विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक जे पहाटे फिरायला जातात घरातून, त्यांनासुद्धा या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. लहान लहान बालकांचासुद्धा या कुत्र्याने लचका तोडलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर या महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे इथले सर्व स्थानिक नागरिक महापालिका परिसरातील असतील किंवा या माळी गल्लीतील असतील हे त्रस्त झालेले संताप व्यक्त करत आहेत. महापालिकेनं त्वरित यावर ॲक्शन घ्यावी आणि ही सध्याची जी कारवाई चालू आहे कुत्रे पकडण्याची ही सातत्यानं चालू राहावी. कोणताही घटना घडल्यानंतर ज्यावेळेला महापालिकेला खडबडून जाग होते हे असं न करता आम्ही कर स्वरूपात सर्व कर भरत असतानासुद्धा आम्हाला त्या पद्धतीची सुविधा मिळाल्या जात नाही आहेत अशी तक्रार या नागरिकांची आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली.